नेक्स्ट क्वेश्चन घ्या. अप्लाय सुपरपोजिशन थेरम. Apply superposition theorem to find the current in 100 ohm resistance. Find the current in 100 ohm resistance. For the circuit shown in figure. ठीक आहे. आता काय करणार आहे बघा, पुन्हा आपला 100 ओम मधला फाइंड करायचा आहे. तर पहिला फॉर 100 volt source acting alone. Okay. क्या डायग्राम काय होता हा? हा झाला 20 ओहम, हा झाला 100 ओहम, हा झाला 80 ओहम, हा झाला 100 वोल्ट. आता व्होल्टेज असा आहे म्हणजे इथं प्लस म्हणजे करंट असा फ्लो म्हणजे काय होणार, इथला करंट हा याला आय डॅश म्हणूया. पुन्हा आता हा एक नोड घ्या, हा एक नोड घ्या. या नोडला काय म्हणून समजा आपण म्हटलं ए, तर नोडला काय होणार बी ए. ठीक आहे, काय करेक्शन होणार 1/100 प्लस 1/20 प्लस 1/80. पुन्हा आपण म्हणतो कारण असं जायला पाहिजे म्हणजे काय होणार मायनस 100/80 इक्वल टू 0. किती मिळते बघा, 1/100 प्लस 1/20 प्लस 1/80 किती मिळते बघा. .0725 VA हा होणार मायनस 1.25 इक्वल टू 0. Therefore VA होणार 1.25 अपॉन 0.0725 म्हणजेच किती मिळतंय, किती मिळतोय 17.24 वोल्ट. ठीक आहे. आपल्याला काय पाहिजे, आय डॅश. आय डॅश म्हणजे काय असणार आहे, VA अपॉन 100 म्हणजेच 17.24 अपॉन 100 म्हणजे मिळेल 0.172 एम्पियर. बरोबर बरं आहे, किंवा 1724 कसंही म्हणा. तसंच आता काय म्हणणार फॉर 50 volt source acting alone. काय म्हणत आता हा इथं 80 हा शॉर्ट झाला, हा इथं हा 100, हा 20 आणि हा 50. ठीक आहे, हा झाला 80 ओहम, हा झाला 100 ओहम, 20 ओहम, 50 वोल्ट. पुन्हा आता परत काय होणार बघा, आता याला म्हणूया ए आणि याला म्हणूया बी. तर करंट असा फ्लो होतोय. ठीक आहे, म्हणजे काय म्हणणार पुन्हा
हा असा चालला इथला, म्हणजे इथला आय डबल डॅश आता असं जात आहे. कोणताही नोट घ्या, एक नोट ए विचार केला तर बी ला 0 म्हणायचं, बी विचार केला तर ए ला 0 म्हणायचं. जसं आपण ए चा विचार केला तेव्हा आपण बी चा व्होल्टेज 0 म्हटलं. इथं कसं आहे, समजा बी घेता काय करणार आता, बी काय काय बी ला मग सेम 1/100, 1/20, 1/80 पुढं हा असं येणार करंट. मी इथे काय होता प्लस टू मायनस 50/20 इक्वल टू 0. पुन्हा हा मिळणार 0.0725 VA is equal to 2.5 होणार. Therefore VA काय मिळेल बघा, VA काय मिळेल बरोबर का? VA काय मिळते सांगा. Therefore आता I डबल डॅश काय म्हणणार, सॉरी हा VB घेता, VB म्हणूया. I डबल डॅश काय म्हणणार, VB अपॉन 100 म्हणजे काय होणार आता 34.48 अपॉन 100 म्हणजे मिळेल 0.3448 एम्पियर. आपल्याला काय पाहिजे, इथला करंट पाहिजे. ठीक आहे, 100 आणि 50 पैकी 100 मोठा आहे, 100 म्हटलं आपण करंट असं जायला पाहिजे. हा आपला करंट आय असेल. आता बघा आय डॅश आय सारखा आहे, आय डबल डॅश ऑपोजिट आहे, म्हणजे काय होणार म्हणणार युझिंग सुपरपोजिशन थेरम आय इज इक्वल म्हणून आपण आय डॅश मायनस आय डबल डॅश. बरोबर, आय डॅश किती मिळाला, आय डॅश मिळाला 0.71724. ठीक आहे, आपल्या डॅशचं ऑपोजिट होईल कदाचित. बर काय बघा, बरोबर ना. ठीक आहे, किंवा आपण असं करू इथं, डायरेक्शन बघा ऑपोजिट आहे दोन्ही केसला. ठीक आहे, एका ठिकाणी करंट कसं चाललाय लेफ्ट टू राईट, एका ठिकाणी चाललाय राईट टू लेफ्ट. मोठा कोण आहे बघा, राईट टू लेफ्ट वाला मोठा, आणि करंट कधी निगेटिव्ह नसतो. आपण काय म्हणायचं, युझिंग सुपरपोजिशन थेरम I is equal to minus I dash plus I double dash, म्हणजेच काय मिळेल 0.1724 minus 0.1724 plus 0.3448 म्हणजेच मिळेल 0.1724 एम्पियर. हा जरा आय, डायरेक्शन कसा असेल राईट टू लेफ्ट. सगळ्यांना कळलं का? हो, ठीक आहे. नेक्स्ट सेम टाईपचे जरा वेगळं काहीतरी. ठीक आहे, हा जरा एसी टाईप आला. Yeah, next. Find the current through impedance. Find the current through impedance 3 plus j phi 3 plus j phi using superposition theorem. Using superposition theorem
for the circuit shown in figure. हा दिलाय 200 अँगल 30 डिग्री वोल्ट. ठीक आहे, असा क्वेश्चन दिला. किती सोर्स आहेत बघा यामध्ये, पुन्हा 2 सोर्स आहेत. मग आपण नेहमीप्रमाणे काय करणार, पहिला एक सोर्स. काय एक सोर्स म्हणणार पहिल्यांदा, फॉर 200, 30 डिग्री वोल्ट सोर्स ऍक्टिंग अलोन. हे मग काय म्हणतात, हा झाला असा डायग्राम. हा झाला 3 + J5, हा झाला 5 - J6, हा झाला 4 + J8 आणि हा झाला 200 अँगल 30 डिग्री वोल्ट. पुन्हा हा एक नोड दिसतोय ए म्हणूया, व्ही ए बघा, नोड काय म्हणणार, व्ही ए सेम रूट. तर फक्त तुम्हाला जरा हे सॉल्व्ह करायला यायला पाहिजे. 1/4 + J8, ठीक आहे, प्लस 1/3 + J5 प्लस 1/5 - J6. ठीक आहे, पुढे काय म्हणलं, आता हा आपण म्हणतो असं जायला पाहिजे, कारण काय म्हणतो इथं -200 अँगल 30 अपॉन 4 + J8 = 0. बरोबर. आता हे कसं सॉल्व्ह करणार, जेव्हा असं काय पार्ट असेल 1/8 + JB. आता बघा हे वरती जे असं आपल्याला सॉल्व्ह करायला बरं पडतं ना, पण खाली जे आहे आपल्याला हे जेचा पार्ट वर आणायचा, खालचा याला आपण रॅशनलाइज करू. रॅशनलाइज करायचं, डायरेक्ट लक्षात ठेवा, A - JB अपॉन खाली काय आहे, A² + B². हा सिंपल रूल लक्षात ठेवा. रॅशनलाइज केल्यावर असं मिळतं, आपण डायरेक्ट लिहायला. म्हणजे इथे काय म्हणणार, VA काय म्हणणार, VA च्या आत वरती काय होणार 4 - J8 डिवाइड बाय काय होणार, 4 चा स्क्वेअर 16, 8 चा स्क्वेअर 64, म्हणजे झाला किती 80. काय पुन्हा आपण होणार 3 - J5 अपॉन 3 चा स्क्वेअर 9, 5 चा स्क्वेअर 25, म्हणजे झाला किती 34. पुन्हा हा झाला 5 + J6, 5 चा स्क्वेअर 25, 6 चा स्क्वेअर 36, म्हणजे झाला 61. परत काय होणार 200. आता डिव्हिजन आहे, मग 4 अँगल J8 चा पोलर बघा काय मिळते, सांगा मला पोलर काय मिळते 4 आणि 8 चा. पोलर काय मिळतोय 4 आणि 8 चा, बरोबर का. असा मिळाला का, अरे बोला. ठीक आहे. आता हे काय म्हणा बघा, आता हे डाटा असं करूया आपण सोपं करण्यासाठी. तर चला डिवाइड बाय 4/80 किती मिळतं, 4 डिवाइड बाय 80 किती मिळणार 0.05 मायनस J8/80. डायरेक्ट माहिती आपल्याला 0.1 मिळेल, मायनस J 0.1. तसं सगळं करा. 3 डिवाइड बाय 34 मिळाला 0.088. ठीक आहे, मायनस J 5 डिवाइड बाय 34 मिळाला 0.147 प्लस 5 डिवाइड बाय 61 मिळाला 0.082
प्लस जे 6 डिवाइड बाय 61 देणार 0.098 इज इक्वल टू च्या पुढं काय होणार आता इक्वल टू च्या पुढे काय 200 डिवाइड बाय 8.944 मिळाला किती 22.361 अँगल असेल 30 मायनस 63.43 म्हणजे मायनस 33.43 डिग्री. ठीक आहे. आता पुन्हा हे सगळ्यांचं ऍडिशन करूया बी च्या आत. आधी सगळे रिअल पार्ट काय बघा 0.05 पुढे काय प्लस 0.088 प्लस 0.082 एवढा झाला तर हा किती मिळाला 0.22. आता जे चा पाडा बघा पहिला आहे -0.1 नंतर आहे -0.147 नंतर आहे +0.098. ठीक आहे. तर हा मिळाला आपल्याला -j0.149 इज इक्वल टू 22.361 अँगल -33.43 डिग्री. म्हणजेच VA काय मिळणार 22.361 अँगल -33.43 डिग्री डिवाइड बाय डिव्हिजन करायचं आहे म्हणून या पार्टचा आपण काढूया पोलर. ठीक आहे. पोलर काय मिळणार 0.22 आणि -0.149 चा पोलर 0.266 आणि अँगल असेल -34.11 डिग्री. याच्यातून VA मिळेल 22.361 डिवाइड बाय 0.266 म्हणजे मिळाला 84.064 अँगल असेल -33.43 मायनस होणार +34.11 म्हणजे मिळाला 0.68 डिग्री वोल्ट. हा झाला VA. आपल्याला पाहिजे इथला याला म्हणूया आपण I डॅश. तर I डॅश काय असणार तर VA अपॉन 3 प्लस J5 म्हणजेच 84.064 अँगल 0.68 डिग्री वोल्ट अपॉन 3 प्लस J5 चा पोलर म्हणजे मिळेल 3,5 टाकला तर 5.831 अँगल मिळेल 59.036 म्हणजे 59.04 डिग्री. ठीक आहे. आता म्हणजे झाला किती मिळाला therefore I dash is equal to 84.064 divided by 5.831 हे झाला 14.42 आणि अँगल 0.68 minus 59.04 म्हणजे मिळाला -58.36 डिग्री एम्पियर. ठीक आहे. आता आपण एवढंच फाइंड करूया. इथपर्यंत कळलं का सगळ्यांना? सगळ्यांना कळलं का? ठीक आहे. तर नेक्स्ट पार्ट काय करणार आता फक्त कोणता सोर्स चालू आणि बाकीच्या नाही कळलं का फक्त सानिका दीक्षा हो म्हणत आहे बाकीचे श्रेयस दिग्विजय श्रुतिका हो. पुढचा काय फॉर आता कोणता सोर्स आता म्हणूया फॉर 100 अँगल 0 डिग्री वोल्ट सोर्स
ऍक्टिंग अलोन. म्हणजे आता हा इथला होईल शॉर्ट, असं काहीतरी होतं. असं होतं. हा 100 अँगल 0 डिग्री वोल्ट, 4 plus J, 3 plus J5, 5 minus J6, 3 plus J, 3 plus J5, 5 minus J6. ठीक आहे, असं आपल्याला दिलं होतं. आता पुन्हा याच्यावर काय म्हणून आपण करंट असा इथे फ्लो होणार, याला म्हणून आपण आय डबल डॅश, पुन्हा इथे हा झाला ए, मग पुन्हा आता काय होणार व्ही ए इंटू 1/4 plus J8 plus 1/3 plus J5 plus 1/5 minus J6. ठीक आहे, पुढे जाणार परत मायनस 100 अँगल 0 डिग्री अपॉन 5 minus J6 इक्वल टू 0. पुन्हा आता हा एवढा पार्ट सेम असणार मग सारखं, म्हणून डायरेक्ट लिहितो किती 0.22 minus J.149, 0.22 minus J1. 0.419. आम्हाला काय 100 अँगल 0 अपॉन 5 minus J6 चा पोलर काय मिळतंय 7.81 अँगल minus 50.19 डिग्री. काय मिळेल हा VA into 0.22 minus J0.149 is equal to 100 divided by 7.81, 12.80 angle होणार 50.19 degree. Therefore VA is equal to 12.80 angle 50.19 upon करायला 0.22 minus तुला आपण फाइंड करून ठेवला किती मिळाला 0.266 आणि minus 34.11, 0.266 minus 34.11 काय मिळेल हा 12.8 divided by 0.266 मिळाला 48.12 angle minus होणार प्लस 84.36 डिग्री वोल्ट. आपल्याला पाहिजे पण आय डबल डॅश म्हणजे काय तर VA अपॉन 3 plus J5. म्हणजेच काय आता हा 48.12 अँगल 84.30 डिग्री डिवाइड बाय आपण 3 plus J5 आपण फाइंड केलाय 5.831 angle 59.04. Kind of 48.12 divided by 5.831 in 8.25 angle 8.25 angle 84.3 minus 59.04 म्हणजे मला 25.26 डिग्री एम्पियर. ठीक आहे, दोन डायरेक्शन मध्ये बघा करंट वरून खाली चाललाय म्हणजे आपलं काय दोघांचं ऍडिशन काय म्हणणार युजिंग सुपरपोजिशन थेरम I is equal to I dash plus I double dash. ऍडिशन आहे म्हणजे आपल्याला रेक्टँगल फॉर्म पाहिजे पण असं दुकानात प्लॉट फॉर्म दिली. I dash काय आहे 14.42 अँगल minus 58.36 डिग्री
प्लस काय 8.252 अँगल 25.26 डिग्री. दोन्हीचं कन्वर्जन करूया आपण रेक्टेंगल मध्ये. काय मिळणार 14.42 आणि -58.36 काय मिळाला 7.56 आणि पुढचा मिळाला -j12.28. तसंच नेक्स्टचा बघूया 8.252 आणि 25.26 हा मिळाला प्लस 7.46 प्लस j3.52 म्हणजे 7.46 आणि 7.46 म्हणजे मिळेल 15.02. ठीक आहे. आणि हा होणार 12.28 -3.52 जे 8.76. हा झाला तुमचा आन्सर. करताना कोडर मध्ये काढा. कोडर मध्ये काय मिळेल मग शिफ्ट कोड 15.02 अँगल -8.76 म्हणजे मिळाला. दोन्हीमध्ये आन्सर लिहून ठेवायचं 17.39 अँगल -30.25. हा आहे तुमचा आन्सर. ठीक आहे. कळलं का? लहान आहे पण सोपं आहे. कळलं का? हो, स्टेप बाय स्टेप जावा, मग काय अवघड वाटणार नाही. ठीक आहे. आतापर्यंत सगळे तुम्ही छोटे छोटे डीसी सोडवत होता त्यामध्ये सोपं वाटायचं तुम्हाला. आता एकच अचानक असं काहीतरी आला की जरा तुम्हाला अवघड वाटतं. ठीक आहे. तर हेही तुम्हाला कळलं असेल. नेक्स्ट, कॅल्क्युलेट करंट फ्लोइंग थ्रू. तो एक्झाम्पल होता. Calculate current flowing through 2 ohm resistor for the circuit shown in figure. For the circuit shown in figure using superposition theorem. Like 7 ohm, 3 ohm, 5 volt, 5 ohm, 5 volt, परत 2 ohm, परत 5 volt, पुन्हा 5 ohm, परत 5 ohm, 3 ohm. ठीक आहे. तर पुढे सॉल्व्ह करायच्या आधी आपण रिड्यूस करणार. बघा एकाच ब्रांच मध्ये काय दिसतं इथं रेजिस्टन्स सीरीज मध्ये आहे, व्होल्टेज सीरीज मध्ये आहे. मग यालाच आपण सगळ्याला आधी मॉडिफाय करूया. काय म्हणतो हा 5 व्होल्ट आहेच. 3 आणि 2 काय म्हणतो 5 ओहम. इथं 5 आणि 5 होईल 10 ओहम. किती झालं बघा 7, 3, 5 झाले 15.
हा झाला 15 ओहम. ठीक आहे. आणि इथे आम्हाला परत 2 व्होल्टेज सोर्स किती झाला 10 वोल्ट. ठीक आहे. पुढं मग पुढं काय जायचं, आता हे सिंपल पुढचं सॉल्व्ह कराल का होमवर्कला? ह्याच्या पुढचं सॉल्व्ह कराल का होमवर्कला सॉल्व्ह कराल का? हो ठीक आहे. हे तुम्ही होमवर्कला सॉल्व्ह करा. डायग्राम ड्रॉ करून घ्या. मी इरेज करतोय हे पाठ. नेक्स्ट बघा आता 12th. Use superposition theorem to find the voltage V. Use superposition theorem to find the voltage V in the network shown in figure. ठीक आहे. असं दिलेलं आहे. हा इथं म्हटलं आहे व्होल्टेज व्ही. हे लक्षात घ्या, आपण सुपरपोजिशन थेरम व्होल्टेज आणि करंट फाइंड करण्यासाठी यूज करू शकतो. ठीक आहे. बघा आता पुन्हा पहिला काय म्हणतात इथं आपला नेहमीचा फॉर काय म्हणूया आता पहिल्यांदा 10 angle 0 ampere source acting alone. काय म्हणूया त्याचा हा एकटा आहे इथं सोर्स. नाही हा आणि हा झाला शॉर्ट. 10 angle 0 degree ampere 3 ohm J4 ohm हा झाला -J4. ठीक आहे. हा V आता याला म्हणूया आपण V डॅश. नोडल प्रमाणे काय होणार, V डॅश घेतला बाजूला, या ब्रांच मध्ये कुठं करंट सुद्धा त्यामुळे इथला आपण काहीच घेत नाही. मग इथं काय होणार 1/3 प्लस J4 प्लस 1/- J4. बरोबर. आता काय म्हणतो पुढं आणि काय बघा आपण करंट म्हणतो शकतो त्या नोडवर सगळे लांब चालले असं म्हणत असतो. हा इथे काय होणार -10 angle 0 degree equal to 0. आता हा काय होणार 3 - J4 3 चा स्क्वेअर नाही 4 चा स्क्वेअर 16 प्लस 9 झाला 25. इथे राईट बघा 1/- J म्हणजे काय म्हणतो आपण प्लस J. हा 4 आहे तसा इक्वल टू झाला 10 अँगल 0 काय तो 10च झाला किंवा अँगल 0 काय फरक. आता हा काय मिळते बघायचं 3/25 किती मिळते 0.12 minus J 4 divided by 25 0.16 plus 1/4 म्हणजे 0.25 is equal to 10 angle 0 म्हणजेच V डॅश इंटू काय होणार रिअल पार्ट 0.12 एकटाच आहे म्हणजे हा झाला 0.12 J.25 minus J point म्हणजे J 0.09
इज इक्वल टू 10 अँगल 0. therefore v dash काय होईल तर 10 अँगल 0 डिवाइड बाय याचा पोलर काय मिळेल 0.12 कॉमा 0.09 म्हणजे मिळाला 0.15 अँगल झाला 36.87 डिग्री. ठीक आहे, मग काय मिळेल हा आता 10 डिवाइड बाय 0.15 मिळाला 66.67 अँगल मायनस 36.87 डिग्री वोल्ट. हा झाला पहिला पार्ट. ठीक आहे, आता काय म्हणणार फॉर 50 अँगल 90 डिग्री वोल्ट सोर्स अलोन. त्यावेळी हा ओपन झाला त्याला ड्रॉच करत नाही. ठीक आहे, हा एवढा म्हणणार आपण व्ही डबल डॅश. थोडक्यात काय एवढा व्होल्टेज झाला व्ही डबल डॅश. हा मायनस J4 हा झाला 3 ओहम. हा झाला J4 ओहम. हा झाला 50 अँगल 90 डिग्री वोल्ट. ठीक आहे, आता यात काय दिसतंय बघा, हा जो आपण म्हणतोय व्ही डबल डॅश तो म्हणजे या 3 आणि J4 मधला व्होल्टेज आहे आणि 3 प्लस J4 मायनस J4 सगळे सिरीज मध्ये आहेत. म्हणजे इथं आपण व्होल्टेज डिव्हिजन म्हणू शकतो. व्होल्टेज डिव्हिजन काय असतो, ज्यातला व्होल्टेज काढायचा आहे तो रेजिस्टन्स किंवा इम्पेडन्स म्हणजे काय करणार 3 प्लस J4 डिवाइड बाय सगळ्यांचे ऍडिशन 3 प्लस J4 मायनस J4 इंटू काय टोटल किती टोटल व्होल्टेज 50 अँगल 90 डिग्री. इथे खाली हा कॅन्सल झाला म्हणजे काय राहतो याचा 3 प्लस J4 इंटू 50 अँगल 90 अपॉन 3. मग 3 प्लस J4 चा आपण फाइंड करूया पोलर मध्ये मिळेल 3,4 चा झाला 5 आणि अँगल 53.13 इंटू परत 50 अँगल 90 अपॉन 3. डायरेक्ट मल्टिप्लिकेशन 5 इंटू 50 डिवाइड बाय 3 हा झाला 83.33 अँगल होणार 90 आणि हा झाला 143.13 डिग्री वोल्ट. हा झाला व्ही डबल डॅश. ठीक आहे, आता आपल्याला काय पाहिजे, दोन्ही केसला बघा व्होल्टेज सेमच आहे म्हणजे पोलॅरिटी सेमच आहे म्हणून युजिंग सुपरपोजिशन थेरम काय म्हणणार V इज इक्वल टू V डॅश प्लस V डबल डॅश. V डॅश किती आहे 66.67 अँगल मायनस 36.87 आणि हा होणार प्लस 83.33 अँगल 143.13 डिग्री. ऍडिशन आहे म्हणजे पाहिजे रेक्टँग्युलर फॉर्म. रेक्टँगलमध्ये घेणार 66.67 कॉमा मायनस 36.87 हा झाला 53.34 आणि इमॅजिनरी पार्ट झाला मायनस J40 प्लस पुढा परत रेक्टँगल काढायचा कोणाचा 83.33 आणि 143.13 चा मिळेल मायनस 66 मायनस 66.66 आणि पुढे मिळेल प्लस J50. हा किती होणार मायनस 66 आणि हा 53.34 मायनस 66.66 हा मिळाला आपला मायनस 13.32 प्लस J10 वोल्ट. हा झाला रेक्टँगल मध्ये. हाच आपण पोलर मध्ये काढूया. पोलर मध्ये मिळेल मायनस 13.32 कॉमा 10 हे मिळाला 16.66 आणि अँगल असेल 143.10 डिग्री वोल्ट. हा असेल आपला फायनल आन्सर. ठीक आहे, कळलं का सगळ्यांना?
सगळ्यांना हे कळलं का? ठीक आहे. बरं, तुम्ही नंतर कॅल्क्युलेशन वगैरे पुन्हा चेक करा. थोडंफार कदाचित काय खाली होऊ शकतं, तेवढं तुम्ही चेक करा नंतर, आणि काय असेल तर मला तसं सांगा. ठीक आहे, सगळ्यांना कळलं नाही? हो, ठीक आहे. नेक्स्ट नेट. ठीक आहे, नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन कोणता घेऊया? ठीक आहे, हा घ्या. युजिंग सुपरपोजिशन थेरम, using superposition theorem, find the current through 8 ohm. 8 ohm for the given network. For the given network. धड़कन ये कहती है दिल तेरे। हॅलो, थोडं नंतर होते फोन. लेक्चर चालू आहे आता. लेक्चर चालू आहे म्हटलं, तुला थोड्या फोन करतो परत. ऑनलाईन चालू आहे लेक्चर. ठीक आहे, तर असं हे एकंदरीत आहे. असा क्वेश्चन आहे आपलं. काय म्हटलेलं आहे? 8 ओम मधला आपल्याला करंट फाइंड करायचा आहे, बरोबर? मग काय करणार? पुन्हा पहिला फॉर 20 एम्पियर सोर्स ऍक्टिंग अलोन, तर काय होणार इथं? पहिला हा एक घेतला, हा 20 एम्पियर, बाकी सगळे सोर्स बंद. याला केलं इथं शॉर्ट. आता काय होणार? हा शॉर्ट केल्यामुळे 30 ओम पण शॉर्ट होणार. मग राहील की आता हा नवीन सर्किट काय होणार? तर हा 20 एम्पियर, हा 12 ओहम आणि हा 8 ओहम असा सर्किट होईल. ठीक आहे, आता मला असं म्हणजे असताना आपल्याला हा आय डॅश फाइंड करायचा. डायरेक्ट कंटिन्यू वापरणार. आय डॅश काय म्हणणार? ज्यातला फाइंड करायचा त्याचा ऑपोजिट ब्रांच काय? 12 प्लस 18 इंटू काय म्हणणार? 20. म्हणजे काय मिळते बघा, सांगा लगेच काय मिळतंय? बरोबर. हा ओपन म्हणजे याला काढलं डायरेक्ट. इथं राहिला हा 12 ओहम, इथं आला 8 ओहम,
इथं आला हा 30 ओहम, इथं काय हा प्लस मायनस 5 व्होल्ट. मग आता काय होणार, कंडिशन असं असेल, याला म्हणणार आय डबल डॅश. काय दिसते बघा, हा एवढा व्होल्टेज इथं या नोडचा जो व्होल्टेज आहे तो म्हणजेच 5 व्होल्ट असणार आहे, बरोबर. मग आय डबल डॅश काय असणार, 5 व्होल्ट अपॉन 12 प्लस 8 म्हणजेच 5 व्होल्ट अपॉन 20 म्हणजे किती मिळेल बघा आन्सर, 0.25 एम्पियर, बरोबर. हे कळलं का कसं काढलं, आय डबल डॅश कसं काढलं कळलं का. आय डबल डॅश कसं काढलं कळलं का, दीक्षा कळलं का. मला तुझा डाऊट होता तो अशा टाईपचा काय बघ, रिपीट सांगा. बघा हा आपण नोडल मध्ये काय करतो, आता हा नोड घेतो, हे सॉल्व्ह करत बसत नाही आपण नोडल मध्ये, मी डायरेक्ट काढतो. डायरेक्ट कसं काढतोय, एवढा व्होल्टेज म्हणजे 30 ओहम मधला व्होल्टेज म्हणजेच हा 5 एवढा व्होल्ट असणार आहे, कारण की पॅरलल आहेत ना. हा 5 व्होल्ट, हा 30 व्होल्ट आणि हा एवढा पूर्ण, हे तिन्ही पॅरलल आहेत, बरोबर. पॅरलल मध्ये व्होल्टेज सेम असतो, म्हणजे इथला व्होल्टेज जर 5 व्होल्ट आहे तर या 30 ओहम मधला व्होल्टेज पण 5 असणार आहे, आणि या 8 आणि 12 मधला टोटल व्होल्टेज पण 5 व्होल्टच असणार आहे, बरोबर. मग करंटचा फॉर्म्युला काय, व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स. मला हा आय डबल डॅश काढायचा आहे. आय डबल डॅश म्हणजे कशातला करंट आहे, 8 आणि 12 मधला, यांच्यामधला व्होल्टेज किती आहे, 5 व्होल्ट. म्हणून 5 व्होल्ट आपण दोन्ही रेजिस्टन्स ऍडिशन केलं, कळलं का. तुझा मागचा डाऊट पण असाच होता, आता लक्षात आला असेल. सगळ्यांना कळलं का. हो, आता काय म्हणणार, युजिंग सुपरपोजिशन थिअरम. आता काय असेल, 20 एम्पियर म्हणतो इथं करंट, 5 व्होल्ट म्हणतो इथं करंट, मोठा कोण आहे बघा, तर त्याप्रमाणे ठरवा. मी काय म्हणतो आपण इथं, आय इज इक्वल टू आय डॅश मायनस आय डबल डॅश म्हणजे 8 मायनस 0.25 म्हणजे 7.75 एम्पियर. Therefore, I काय असेल 7.75 एम्पियर, डायरेक्शन उजवीकडे. हा झाला तुमचा आन्सर. कळलं का सगळ्यांना, हे कळलं का. अच्छा, 8 आहे काय, 8 आहे ना इथं. मिळणार 20 कॅन्सल, 12 एम्पियर. ठीक आहे, सगळ्यांना हे कळलं का, कळलं असेल. नेक्स्ट, find the current in the 4 ohm resistance using superposition theorem. Find the current in the 4 ohm resistance using superposition theorem for the circuit shown in figure. ठीक आहे, पुन्हा 2 सोर्स आहे. पहिला 410 volt source acting alone किंवा active alone काही म्हणा. आता हा ओपन केला, ओपन झाला म्हणजे हा ब्रांच आहे का नाही, काय फरक पडतो का नाही, सोडून द्या त्याला, त्याचा विचारच करू नका.
आता काय पाहिजे बघा, काहीच्या सगळ्यातनं सिरीज सर्किट आहे ना, यातला करंट आपण म्हणणार आय डॅश. ठीक आहे, यात काय म्हणणार आय डॅश काय असेल आता, व्होल्टेज 10/6 + 4 म्हणजेच 10/10 म्हणजेच 1 एम्पियर. कळलं? ठीक आहे, सिंपल. 4 मधला करंट असा झाला. परत आता काय म्हणणार, फॉर कोणता सोर्स, 5 एम्पियर सोर्स आलो, तर काय म्हणतो, हा केला शॉर्ट, 6 असा आहे. हा झाला 5 एम्पियर, हा झाला 1 ओहम, हा झाला 6 ओहम, 4 ओहम. बघा हा करंट दोन ठिकाणी होते, दोन्ही पॅरलल आहेत. याला म्हणणार आय डबल डॅश. मला आय डबल डॅश करायचं, काय करणार, आय डबल डॅशचा ऑपोजिट ब्रांच कोणता रेशन्स आहे, 6/6 + 4. याचा काहीच विचार करायचा नाहीये, हे लक्षात घ्या, कन्फ्युजन करू नका. तो करणं बरोबर आहे, त्यामुळे त्याची काही गरज नाही, आहे तसाच ठेवा, काही फरक पडत नाही. इन टोटल करंट किती आहे, 5. किती मिळतंय, 30/10 म्हणजे मिळाला 3 एम्पियर. Therefore आय डबल डॅश झाला 3 एम्पियर. आता काय म्हणणार, युजिंग सुपरपोजिशन थिअरम, दोन्ही डायरेक्शन सेम आहे. I इज इक्वल टू होणार आय डॅश प्लस आय डबल डॅश म्हणजेच 1 एम्पियर प्लस 3 एम्पियर झाला 4 एम्पियर. Therefore I इज इक्वल टू 4 एम्पियर. डायरेक्शन काय, राईटला आहे. हा झाला तुमचा आन्सर. कळलं का? सगळ्यांना कळलं का? हो, काय अवघड काय नाही. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. सॉल्व फॉर द करंट आय. सॉल्व फॉर द करंट आय in the figure using superposition theorem. करताय का सॉल्व लगेच? लगेच सॉल्व करताय का? बघा, क्वेश्चन, करंट आय फाइंड करायचा आहे युजिंग सुपरपोजिशन थिअरम फॉर द सर्किट shown figure. Solve for the current I in the figure using superposition theorem. सॉल्व कराल का? लवकर बोला, हो किंवा नाही. सॉल्व कराल का नाही? दिग्विजय आन्सर सांगायचा आहे, श्रेयश आणि दिग्विजय दोघांनी आन्सर सांगायचा आहे. काय मिळते आन्सर लगेच सांगा. लवकर फाइंड करा.
मिळते का नाही? झालं का? अरे झोपला का काय? आहात ना सगळे? श्रेयस, दिग्विजय, दीक्षा, सानिका, श्रुती, श्रुतिका. झोपलं नाही ना कोण? 10 वाजता आहे लेक्चर. 10 चालू केलं आपण. म्हणजे काय झोपायचा प्रश्न येत नाही. तरी सगळे गायब झालाय. सानिका, झालं का सॉल्व? काय 3.174? यात वेगळं दाखवतंय.
2.21 श्रुतीचं बरोबर आहे. दीक्षा चुकीचं आहे. बुक प्रमाणे चुकीचं आहे. आपण चेक करू नंतर. एवढं वेगळं येतंय का असं? आणि का कुठं गेलीस? दीक्षाने तर काय रेकॉर्डच ब्रेक केला. दोघांचे ऍडिशन करून टाकलंय काय आन्सर? .2 मिळाला पाहिजे. आय डॅश आलाय माझं हे 0.97. ठीक आहे, आय डॅश बरोबर आहे. आयडब्ल्यूएस बघा, आयडब्ल्यूएस काय होणार सर्किट सोपं होतंय की काय तुम्ही असं करताय. ठीक आहे, नाही तर असं असणार आहे. शॉर्ट केला आता 5 ओम 7 ओम पॅरलल दिसतोय. याला 1 करणार. हा 1 काय मिळाला? 2.92 मिळाला. म्हणजे असं होणार सर्किट. 2.92 आणि हा 9 ओम. आता इथला आयडब्ल्यूएस काढायचा आहे. किती वेळ लागतंय? करंट डिव्हिजन फॉर्म्युला. दिग्विजय झोपला काय? श्रेयस दिग्विजय काय मिळाला आन्सर? आले नाही माझं. बर, सोपं आहे. काय अवघड असतंय काय तुम्ही पण काय नसतं, सोपं असतंय. पहिला केस काय बघा, कॅल्क्युलेशन तुम्ही करा, मी काय कॅल्क्युलेशन करत बसत नाही. असं सर्किट, हा सर्किट पहिला जेव्हा 20 वोल्ट सोर्स फक्त चालू ठेवला तेव्हा हा इथला गेला, इथं राहिला फक्त असा 9 ओहम. हा आपल्याला आता याला होणार आय डॅश, हा 7 ओहम, हा झाला 5 ओहम. इथं म्हणूया व्ही काहीतरी. आता व्ही कसं फाइंड करणार? 1/5, 1/7, 1/9 मायनस म्हणणार तर 20/5 पुढे 0. यातनं तुम्हाला व्ही काहीतरी मिळेल, बरोबर. आता आय डॅश काय असणार? V/9, तो काहीतरी तुम्हाला मिळेल. इथपर्यंत कळलं का सगळ्यांना? इथपर्यंत कळलं का? दिग्विजय कळलं का? हो. आता सेकंड स्टेप काय म्हणणार? आता हा सोर्स बंद, म्हणजे हा असा केला. ठीक आहे, इथं हा 5 एम्पियर चालू आणि आता 9 ओहम. लक्षात घ्या, आपल्याला जे आपला करंट फाइंड करायचा त्याला काही चेंज करायचं नाही. म्हणजे इथं 9 ओहमला तसंच ठेवायचं. हे दोन पॅरलल दिसतात ना, यांचा रिझल्ट असा काढला. 5 आणि 7चा पॅरलल म्हणजे 2.92 मिळाला असा. आता आयडब्ल्यूएस कसं मिळणार? आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला माहिती आहे काय आयडब्ल्यूएसचा? करंट डिव्हिजन रूल. ज्यातला फायनल त्याचा ऑपोजिट म्हणजे 2.92 अपॉन 2.92
प्लस 9 इंटू 5 काहीतरी मिळेल. बरोबर का? झालं मग. मिळाला आन्सर. आता आय डबल डॅश माहित आहे, आय डॅश माहित आहे. यातनं फाइंड करा काय मिळते बघा.